नमस्कार, रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सैराट लापता लेडीज फेम अभिनेत्री छाया कदम यांनी अलीकडेच आयफा 2025 या सोहळ्यात हजेरी लावली होती। यावेळी त्यांच्या हटके लुकने लक्ष वेधले। विविध सोहळ्यांसाठी बहुतांश वेळा साडीला पसंती देणाऱ्या छाया यांनी यावेळी मॉडर्न लुक केला होता। या सोहळ्यासाठी त्यांनी काळ्या रंगाचा स्लिट गाऊन आणि त्यावर प्रिंटेड जॅकेट असा लुक केला आहे। अभिनेत्रींच्या या आउटफिटमध्ये लक्ष वेधून घेणारा दागिना ठरला नेल कप्स। नखांसाठी असणारे हे खास आभूषण अभिनेत्रीच्या लुकने सौंदर्य वाढवणारे ठरले। प्रत्येक फेमची एक वेगळी कहाणी आहे असे कॅप्शन देत त्यांनी हे आयफा स्पेशल फोटोशूट शेअर केले। छाया यांना आयफा 2025 या पुरस्कार सोहळ्यात लापता लेडीज मधील मंजुमाईच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या श्रेणीमध्ये नामांकन मिळालं होतं। त्यांची स्पर्धा विद्या बालन, बुलबुलैया 3, जानकी बोडीवाला, शैतान, प्रियमनी, आर्टिकल 370 आणि ज्योतिका श्रीकांत या अभिनेत्रींसोबत होती। आयफा सोहळ्यात हा पुरस्कार अभिनेत्री जानकीने पटकावला। छाया यांच्या गाजलेल्या सिनेमांची यादी मोठी आहे। त्यांनी सैराटमध्ये साकारलेली सोमनाक्का आजही प्रेक्षकांचं आवडते पात्र आहे। याशिवाय त्यांनी फॅन्ड्री, न्यूड, सरला एक कोटी, मडगाव एक्सप्रेस, रेडू, सफेद या सिनेमांमध्ये काम केले होते। पायल कपाडिया दिग्दर्शित ऑल वी इमॅजिन एज लाईट या छाया कदम यांच्या सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळाली आहे। 2024 साली ह्या चित्रपटाने कान चित्रपट महोत्सवामध्ये ग्रँड प्रिक्स हा पुरस्कार जिंकला। याशिवाय 82व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी